टेंभुर्णीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या माळेगाव शिवजवळ शेतकरी मारुती आगतराव शिंदे गट क्रमांक 261 यांचा 4 एकर ऊस हा जळीत झाला असून त्यामध्ये ड्रिप्स आणि ऊसाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। पाहूया ऑन दी स्पॉट रिपोर्ट। किती नुकसान झालं? जवळजवळ 6 लाखापर्यंत झाले। हा, माझ्या एक तर मला 2च मुली आहेत। माझ्या नवऱ्याचा 2 वेळा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि माझ्या 6 लाख कर्ज असल्यामुळे मला ही फेडता येत नाही आणि अजून ही वाढलं। मी आता काय करणार? सध्या परिस्थिती सगळं नुसतं हेच राहिलंय, नुसतं काहीच नाही। याची पडासारखंच आमची परिस्थिती करून ठेवलेली, त्याच्यामुळे आम्हाला जगणं कठीण झालेलं आहे। नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाता सावंत। शेतकरी हा सध्या अडचणीत महाराष्ट्रामध्ये आलेला आहे, कारण वेळेवरती पाऊस पडत नाही, निसर्गाने पण पाठ फिरवलेले आहे आणि यामध्ये शेतकरी हा जो आहे तो मेटाकुटीला आलेला आहे, कारण त्यांच्या कुठल्याही मालाला सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही भाव नाही आहे। त्यामुळं हे शेतकरी जगायचं का मरायचं हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। अशामध्येच टेंभुर्णी हद्दीमधील गट नंबर 261 मधील जो 4 एकर जो ऊस आहे तो जळीत या ठिकाणी झालेला आहे। अज्ञाताने पेटला का पेटवला हा मात्र पोलीस स्टेशनच्या तपासाचा भाग आहे। या संदर्भात मी सध्या माळेगावच्या जवळपास असणाऱ्या आणि टेंभुर्णीच्या हद्दीत असणाऱ्या या शेतकऱ्यांच्या बांधावरती सध्या आलेला आहोत। येथून ग्राउंड रिपोर्ट आपण घेणार आहोत। आपल्यासोबत मावशी आहेत। मावशी, जो ऊस आहे तो किती एकर होता आणि कधी पेटवण्यात आला? 4 एकर ऊस आहे। आम्हाला तोड आली, एक खेप भरून गेली आणि त्याच्यानंतर 12ला भरून खेप गेली की आम्ही घरी गेलो। त्यात नगरींच्या अशा शिड्या बिड्या सगळं होतं, कोयती शिड्या सगळं होतं आणि ती पिटवून दिलं गेलं। हा, आणि आम्हाला काही ती माहित नव्हतं। आम्हाला एक शेजारी आला, मला ऊस पेटवलाय। तुम्ही या क्षेत्रापासून तुमचं घर किती लांब आहे? घर आमचं जवळजवळ 1 किलोमीटर आहे। 1 किलोमीटर आहे। मग ऊस ज्यावेळेस पेटला त्यावेळेस तुम्हाला दिसलं नाही? काहीच नाही। आम्ही 1 वाजता जेवण केलं आणि आम्ही झोपे गेलो। आम्ही एक तर शेतीतली माणसं, कामाने आम्ही कटळून गेलेलो होतो आणि परत त्याच्यानंतर आम्हाला मुकदमाचा फोन आला की तुमचा पड पेटलाय म्हणून। मग ते आम्ही इथं आलो, बघितलं सगळं आणि मग त्याच्यानंतर मग आम्हाला काहीच करता येईना। आम्ही सांगितलं आम्ही पोलीस स्टेशनला जातो, तक्रार देतो आणि मग काय असेल ती बघू। साधारण तुमचं जे शेतीचं नुकसान आहे ऊसाचं किंवा ड्रिपचं किती नुकसान झालं? जवळजवळ 6 लाखापर्यंत झाले। हा, माझ्या एक तर मला 2च मुली आहेत। माझ्या नवऱ्याचा 2 वेळा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि माझ्या 6 लाख कर्ज असल्यामुळे मला ही फेडता येत नाही आणि अजून ही वाढलं। मी आता काय करणार? तुमचा ऊस कुठल्या कारखान्याला दिला होता? बारामती अग्रोला। बरं, एक खेप भरून गेली? हा, एक खेप भरून गेली। आता काय सध्या परिस्थिती सगळं नुसतं हेच राहिलंय, नुसतं काहीच नाही। याची पडासारखंच आमची परिस्थिती करून ठेवलेली, त्याच्यामुळे आम्हाला जगणं कठीण झालेलं। खरं तर महिलांचा उद्रेक या ठिकाणी आहेत, कारण काळी आईची सेवा करणारे असे हे शेतकरी असतात। तळहाताच्या फोडावरनी हा ऊस जपला जातो आणि ज्यावेळेस तो ऊस तोडून जायचा असतो त्यावेळेस असले काय जळीत कांड केलं जातं का करवलं जातं? दादा काय सांगा? ऊस तोड आली बारामती अग्रोची, पहिली खेप भरून 12 वाजता आम्ही रानात होतो रात्रीच्या। खेप भरून गेलो, एक वाजले आम्हाला जेवण करून झोपायला आणि पाठीमागं पेटवून दिला फळ। मग सकाळ झाली, आम्हाला उठाय उशीर झाला, उशिरा रात्री गेल्यामुळं। मुकदमाचा फोन आल्यानंतर आम्ही वर बघितलं तर फळ सगळा पेटून इजलेला होता आणि मग परत म्हणले आम्ही कसं तोडणार, म्हणले आमच्या रे। मग आम्ही म्हणलं पोलीस स्टेशनला जातो, त्यांना आणून दाखवतो आणि मग आपण तोडूया। मग आम्ही तसंच केलं। एक बार एक पोलीस आला, बघून गेले। परत दुपारनं दिवस मावळाच्या अगोदर 5च्या दरम्यान 2 जण आले आणि बघून गेले। तर ते म्हणले आम्ही उद्या 10 ते 12 वाजता येतो आणि पुढील तपास चालू करतो। सध्या तर पोलीस यंत्रणेचा खरं तर हा तपासाचा भाग आहे। ह्याच्या आधी कधी हा प्रकार घडला होता? ह्याच्या आधी घडला होता की भावाचा खाली दिलता पेटून 27/4/2022ला अर्ज केलता आम्ही। ते काय त्यांनी तक्रार ही झालेली नाही। आम्ही परत गुराळाला घातला, कारखाना सुद्धा बंद होते, त्याच्यानंतर हा प्रकार घडला। सध्या तर शेतकरी अडचणी आहेत। ज्या महिला ऊस तोडी करणारे आहेत त्या महिलांशी आपण बातचीत करणार आहोत। किती वाजता जो जळीत ऊस आहे ते तुम्हाला कधी कळालं? सकाळी। हा, एक खेप गेली होती का भरून? हा, एक खेप भरून गेली होती। एक खेप। पुन्हा काय झालं? पहिल्या दिवशी आलं, थोडं तोडलं, ते तसंच होतं। दुसऱ्या आले
पूर्ण वावर तो याळभर तोडलं. संध्याकाळी 12 वाजेपर्यंत खेप भरले. हम्म. खेप भरून बागायतदार आम्ही सगळं निघालो कोप्यांकडे. मग त्या उपरात काय झालं काय नाही, टेलर बिलर जोडस्तवर बागायतदार इथं होता. मग टेलर जोडून आम्ही गेले कोप्यांवर, बागायतदार गेला त्याच्या घरी. मग त्या उपरात 1-1:30 वाजता काय घडलं काय नाही ते काय आम्हाला माहिती नाही. मग तुम्हाला कधी कळलंय ऊस जळलाय? सकाळचं पाणी अरे शनिवारी. मजूर आले तोडायला. हा. मग तोडायला आले त्यांना फड बघून लगेच माघारी आले. मग मला म्हणले मुकटदमीन हा. फड बळालेली आहे म्हणे. हा, हा, हा. मग मी म्हणले मुकटदमाला फोन लावा, फड बळालं बा असं. हम्म. मुकटदमाला फोन लावलं आणि मुकटदमाला बागायतदारला फोन लावला. बर. मग बागायतदार म्हणायला लागला हा. बा कसं काय झालं कसं काय नाही. हम्म. मग तवर मी मजूर टाकला नाही जळीत मध्ये. हम्म. मग तो बसून ठेवलं. हम्म. मग त्याच्या पुढे मुकटदम आला, बागायतदार आला, बा हे पाचडचं हे खैडा बा तवर. मग तवर आम्ही ते खेळलं. मग त्यांचं निवेदन झालं तेव्हा मग आम्ही इकडे तोड सुरू केली. बरोबर. आता तो ऊस जळला आहे पूर्ण, त्यामुळे तुम्हाला काय तोडताना त्रास होतो का आता? मग पडलेला जळलेलं आहे, माल उरकत नाही काय नाही, बर. सगळा त्रास होतोय. वाडे नाही बांधायला. हम्म. आणि बरं आम्ही कशाने जगायचं, वाडे नाही तर कशाने जगायचं. वाड्याशिवाय बांधता येत नाही मुळे. वाडेशिवाय बांधता येत नाही, पण वाडे इकूनच खातात आम्ही. बरोबर. वाडे इकायले म्हणजे मजूर गब गब तोडतात, माल पाडतात, गाड्या भरतात. आता हे जळले येतं, एक इथं येतं एक तिथं आहे आणि एक पाडकड्याला राहत आहे. तुम्ही ऊस तोडीसाठी करण्यासाठी कुठून आलात? कुठल्या गावात? आम्ही कळवण जिल्ह्याचे. कळवण जिल्हा. हं. तर असे हे ऊसतोड मजूर जे आहे ते पोटाचे खळगे भरण्यासाठी आलेलेच आहेत. परंतु येथील जे शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्यांचं मात्र जवळपास भरपूर असं नुकसान झालेलं आहे आणि जो तपासाचा भाग आहे. कारण शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी होते. ना मोळ्या बांधता येतात, ना ऊस तोडा येतो, ना हाताला जर बघितलं तर कशा पद्धतीनं हे हात काळे आहेत. खालच्या बाजूला बघितलं तर ड्रीप दाखवतात. ही ड्रीप जी आहे ते पूर्ण रानातली ड्रीप असतील, ते पाईप असतील, ते पूर्णपणे या ठिकाणी जळून गेलेले चित्र असं दिसते. मागच्या बाजूला जर आपण बघितलं तर पूर्ण जो ऊस आहे तो जळून खाक झालेला आहे. नुसते चिपाडं यामध्ये राहिलेले आहेत. शेतकऱ्याने जगायचं का मरायचं हा मोठा प्रश्न आहे. या संदर्भात टेंभोली पोलीस स्टेशनचे लांडगे पोलीस हे सध्या या घटनेचा तपास करत आहेत.